कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार रविवारी मध्यरात्री विशेष कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली। या कारवाई दरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार आरोपीकडून तलवार जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार 14 जून रोजी रात्री 11 ते 15 जून रोजी पहाटे 5 पर्यंत जिल्हाभर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। शहरी विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माकडवाला वसाहत व कनकनगर परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। यावेळी रेकॉर्डवर गुन्हेगार, हिस्ट्री शीटर तसेच हद्दपार आरोपीची पडताळणी सुरू करताना असताना माकडवाला वसाहत कावळानाका येथील पाण्याच्या टाकीजवळ संग्राम दीपक पवार वय 24 माकडवाला वसाहत कावळानाका कोल्हापूर हा तलवार सदृश हत्यार घेऊन फिरताना आढळून आला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली आहे। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक संतोष डोके, विकास जाधव, किरण लोंढे, श्रीराम कनेरकर, सहपोलीस निरीक्षक हनुमंत काकडीकी, शीतलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक सागर गुणवरे, विठ्ठल जाधव, अभिजित भोर तसेच शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडील डीबी स्टाफ व पोलीस मुख्यालयाकडील 01 RCP प्लाटून यांनी केली आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।